आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये महानगरपालिका आणि युनियन बँक याच्यामध्ये सामंजस्य करार झाला. त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये काही बाकी क्रेडिट कार्डचे बेनिफिट्स आहेत. म्हणजे बँकेने बऱ्याचशा सवलती या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून हेल्थ इन्शुरन्स दिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर मला वाटतं की हे सगळ्या सवलती फार महत्त्वाच्या आहेत. स्पर्धेमधून युनियन बँकेला सर्वोत्तम यासाठी घेतले की त्यांनी सुविधा इतर तुलनेमध्ये चांगल्या दिलेल्या आहेत. त्यामुळे खूप चांगलं हा निर्णय आहे आणि महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅन गट्टे सर्वांचा अभिनंदन करतो की त्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विषय त्यांनी समोर आणला. आणि मला वाटतं की हल्ली लाईफमध्ये सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी, लाईफ सिक्युरिटी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या कराराच्या माध्यमातून लोकांना खूप मोठं समाधान लाभेल, कुटुंबांना फार मोठा एक संरक्षणाची हमी मिळेल आणि आगामी काळामध्ये यातून चांगलं काम त्यांच्याकडून अधिक व्हावं अशी निश्चित अपेक्षा करायला हरकत नाही. सर, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असं आहे की ही जी काही वाढ आहे ती अपरिहार्य झालेली होती, मान्यच करावं लागेल. पंतप्रधान हा निर्णयसुद्धा मोठ्या विचार 2-3 महिन्यानंतर घेतला, कारण की यातून फार म्हणजे ऑइल कंपनीने स्वतः ती झळ सोसलेली आहे काही महिने, परंतु एका मर्यादेच्या पलीकडे जाणं शक्यच नव्हतं. आणि हे काही देशामधल्या घटनेमुळे घडलेलं नाही आहे. जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे सध्या, त्या युद्धाचा परिणाम आपण पाहतो आहे की आयात होणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असतील, आयात होणारं पेट्रोल, डिझेल आहे, LPG आहे, या सगळ्या गोष्टी या आपल्याकडे उत्पादन होत नाही, ते परदेशातून होतात. त्यामुळे हॉर्मुझमध्ये झालेली ती जी काही नाकाबंदी आहे किंवा पेट्रोल डिझेल आयात करण्यामध्ये ज्या तिथे युद्धाची परिस्थितीमुळे आणणं शक्य होत नाही आहे, असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नामुळे आयातीवर फार हे झालेलं, अडचण आलेली आहे आणि त्यामुळे किमती सप्लायज कमी झाल्यामुळे स्वाभाविक आहे किमतीवर परिणाम त्याचा होणं हे अपेक्षित होतंच. आणि त्यामुळे नाईलाजाने ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत. निवडणुकीचा याचा काही संबंध नाही आहे. आपण जोपर्यंत सोचू शकत होतो तोपर्यंत आपण केलं. आता आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाणं असल्याला पर्याय काय उपलब्ध आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तास कमी करतात म्हणजे गाड्या त्यांच्या ताकद, त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल का? असे संकेतात्मक आहे. म्हणजे मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी गाड्या कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर पण आम्ही केलं की बाकीचे लोक अनुकरण करतील की ठीक आहे बाबा, मी सुद्धा माझ्या गाड्या कमी केल्या पाहिजेत, मी सुद्धा वापर कमी केला पाहिजे, असं एक सांकेतिक आहे. लोक कोणाला तरी फॉलो करतात, कोणी सत्ताधारी पक्षाला फॉलो करतं.